प्रॉब्लेम नंबर 9 अशोक आणि तानाजी अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, त्याला स्टार करा. सर्वांनी ट्रेडिंग अकाउंटकडे या. ट्रायल बॅलन्स बघा. ओपनिंग स्टॉक बाहेर टाका 15,000. परचेसेस सापडले, पहिलाच आयटम मध्ये 98,000. क्रेडिटला परचेस रिटर्न आहेत, दिसले का तुम्हाला? 3,500 वजा करा. बाहेर 94,500. क्रेडिट साईडला बाय सेल्स मध्ये 1,58,000. रिटर्न शोधा. सापडले. डॅश बाहेर 51. ॲडजस्टमेंट नंबर 1. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट 15,000 व्हाईल इट्स मार्केट प्राइस इज 18,000. 2 दिले, कोणती रक्कम घ्यायची माहिती आहे? 15,000. चला, क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. चला, ॲसेट लिहा. क्लोजिंग स्टॉक बाहेर 15,000. नेहमी येणारे आयटम चालू आहे. सन्ड्री डेटर्स मध्ये लिहा 35,000. 35,000 तुम्ही शोधतायत बरोबर. ॲडजस्टमेंट नंबर 3. प्रोव्हाइड रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. बॅड अँड डाउटफुल डेट्स, RDD एकच सगळं. लेस RDD @ 5%. अहो 35,000ला 10% 3500, 5%ला 1,750. वजाबाकी बाहेर 33,250. 33,250. या बॅड डेट्स RDDचा 1,750चा दुसरा इफेक्ट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3 नंबरवर न्यू RDD 1,750. 1 नंबरचे बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सला नाही आहे. 2 नंबरचे न्यू बॅड डेट्स नाही आहे. 3 नंबर 1,750. टोटलमध्ये 1,750. क्रेडिट साईडला बघा, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आहेत. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला बघा, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 250 म्हणजे ओल्ड RDD लेस करावे लागतात. लेस ओल्ड RDD 250. बाहेर 1,500. इथून पुन्हा आपण बॅलन्स शीटकडे चलावे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटरच्या अमाऊंट लिहावा. सन्ड्री क्रेडिटर्स बाहेर 45,000. देणं 45,000 लिहा. नंतर लायबिलिटीला पार्टनर्स कॅपिटल्स लिहिलंय. अशोकचं कॅपिटल मध्ये लिहा 30,000. 6 ओळी सोडून तानाजीमध्ये 40,000. अशोक आणि तानाजी पार्टनरची नावं ड्राविंग दिसत नाही आहेत. बॅलन्स शीटच्या ॲसेटला पुढची स्टेप. 5 फिक्स ॲसेट पाहिजे आपल्याला. लँड अँड बिल्डिंग आहे. बिल्डिंग 1,00,000 आहे. ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंगवर 4थी घ्या. बिल्डिंगमध्ये 1,00,000 लेस डेप्रिसिएशन 5%चं म्हणजे 5,000. अहो 1,00,000वर 10% 10,000. 5%ला 5,000. बाहेर 95,000 95,000. अजून एक डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटमध्ये दिसलं तुम्हाला. पेटेंट राईट्स हक्क अधिकार लिहा. पेटेंट्समध्ये किती? 4,000. लेस डेप्रिसिएशन @ 10%.
400, बाहेर 3600. या दोन्ही डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या दोन्ही डेप्रिसिएशन मधला सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला खालून वर 12व्या वेळेवर आपण लिहिलंय टू डेप्रिसिएशन. लिहा ऑन बिल्डिंग मध्ये 5000, बिल्डिंगवरचं नुकसान 5000. ऑन पेटेंट राईट्स बरोबर मध्ये 400. असं टोटल डेप्रिसिएशन बाहेर 5400. बघा आपण 9व्या प्रॉब्लेमला आलो. भरपूर प्रॅक्टिस झाली आहे. फार सुंदर व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे अपेक्षा आहे. 2 प्रॉब्लेम आपण हाताने लिहून बघितले. आलं का लक्षात? थोडा वेगवेगळा प्रयोग. डेप्रिसिएशन झाल्यावर ट्रायल बॅलन्सकडे क्रमाने बघावे. याच्यात बघा एक फिक्स ॲसेट अजून राहिली, फर्निचर. चला बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्याला डेप्रिसिएशन नाही आहे, डायरेक्ट बाहेर 8000. नंतर इन्व्हेस्टमेंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट 10000. पर्सेंटेज आहे म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲसेटला लिहा फर्निचरच्या खाली 10% इन्व्हेस्टमेंट अंदर 10,000, अंदर 10,000. अहो ह्या 10,000च्या इन्व्हेस्टमेंटवर 10% इंटरेस्ट मिळायला पाहिजे असा तो अर्थ आहे. परचेस्ड ऑन 30/9/2006. ही इन्व्हेस्टमेंट केव्हा खरेदी केली? 30/9/2006ला. खरेदी केल्यापासून तर वर्ष संपेपर्यंत तिच्यावर इंटरेस्ट काढावा लागेल. चला ट्रेडिंगच्या खाली वर्किंग नोटच्या जागेवर, ट्रेडिंग अकाउंटच्या खाली वर्किंग नोटची जागा मी काय हेडिंग दिलं ते पहा. ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग. न मिळालेलं व्याज भविष्यामध्ये मिळणार आहे. आउटस्टँडिंग आहे किती शोधायचे. अहो ती इन्व्हेस्टमेंट खरेदी केल्यापासून परचेस्ड ऑन 30/9 म्हटलंय ना, मी कंसात लिहिलं बघा. फ्रॉम 30/9/06 टू 31/3/07. 30/9 म्हणजे 9 येणार नाही बरं. 10, 11, 12, 1, 2, 3 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 6 महिन्याचं व्याज येईल. बघा 10,000वर 10%ने 6 महिन्याचं. 10,000वर 10%ने 0 उडवलं 12 महिन्याचं 1,000. 12 महिन्याचं 1,000 तर 6 महिन्याचं 500. 500 इंटरेस्ट. ही वर्किंग नोट अशीच लिहून घ्या व्यवस्थित. याला ॲक्रूड इंटरेस्ट म्हणतात, यालाच आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणतात. व्याज मिळायला पाहिजे पण मिळालेलं नाही. दोन्ही हेडिंग दिलं आहे आपण. डेट 30/9 पासून तर 31/3 पर्यंत मी मोजून दाखवलं. 10,000वर 10%, 10/100 इंटू 6 महिन्याचं 6/12. तोंडी काढता येतं. आता ह्या इंटरेस्टचा पहिला इफेक्ट आपलं उत्पन्न आहे, आपलं इन्कम आहे, आपला फायदा आहे. सर्वांनी चला आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे बघा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन लिहिलंय की नाही. याच्या खाली 1-2 लाईनी सोडून मी लिहिलं वाचा. बाय ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 6 मंथ डायरेक्ट बाहेर 500. ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग. लिहा न मिळालेलं मिळणार आहे. पूर्ण एवढं लिहिलं चालतं किंवा नुसतं बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लिहिलं तरी चालतं. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इकडे ॲक्रूड किंवा आउटस्टँडिंग शब्द नसला चालतो. 500 रुपये उत्पन्न आहे. बघा केव्हाही इन्व्हेस्टमेंट आली तर त्याच्यावर व्याज
भविष्यामध्ये ड्यू असतं, वर्ष संपलं, मिळायला पाहिजे पण मिळालेलं नाही, मग ते आलं 500. 6 महिन्याचं इन्व्हेस्टमेंट खरेदी केल्यापासून वर्ष संपेपर्यंत. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला या. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे की नाही 10%, 10,000ची बँकेत तुमची FD समजा 10,000, 500 रुपये व्याज ड्यू झालं म्हणजे व्याजाने वाढेल की नाही, प्लस ॲक्रूड इंटरेस्ट किंवा प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट 500, टोटल इन्व्हेस्टमेंट बाहेर लाईन मारून 10,500 असंच लिहा. दोन्ही इफेक्ट झाले इन्व्हेस्टमेंटचे. इन्व्हेस्टमेंटपर्यंत नेहमी येणारे आयटम संपले. एकदा ॲडजस्टमेंट बघून घेऊ. एक झाली आहे, 2 स्टेशनरीवर बाकी आहे, 3री झाली, 4थी झाली, 5वी 6वी बाकी आहे. मोठा प्रॉब्लेम आहे बोर्डात आलेला, मार्च 2010ला विचारलेला. आता इथून आपण ट्रायल बॅलन्स क्रमाने आणि प्रेमाने बघूया. परचेसेस झाले, पेटंट राईट झालं, बिल्डिंग झालं, स्टॉक झालं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ऑफिसचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अंदर 1750. ट्रायल बॅलन्समधली फिगरमध्ये 1750. ॲडजस्टमेंट नंबर 2 ऑन 31 मार्च 2007 सापडलं. द स्टॉक ऑफ स्टेशनरी वॉज ₹500. वर्ष संपल्यावर 500 रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. समजा तुम्ही 12वीला 4 रजिस्टर आणले, 3 वापरले, एक शिल्लक राहिलं की नाही, म्हणजे तो खर्च झाला का? नाही, तो शिल्लक राहिला, तुमची मालमत्ता आहे. आता बघा, या 1750 पैकी वर्ष संपल्यावर किती रुपयाचा स्टॉक स्टेशनरीचा शिल्लक आहे? 500चा, म्हणजे तो खर्च झालेला नाही. बरोबर आहे. काय करावं लागेल? लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी. बघा, लेस शिकून गेली मी. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी लिहा 500. बाहेर खरा खर्च 1250. तुम्ही वर्षभरात स्टेशनरी आणली 1750ची. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी खर्च मधून स्टॉक वजा केला 500, बाहेर आलं 1250. एवढाच खर्च झाला वर्षभरात, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. 500 रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे, आपण लेस केला. हा बघा, खर्च झालेला नाही. शिल्लक स्टॉक आपली मालमत्ता बॅलन्स शीटच्या ॲसेटला खाली लिहा, डेटरच्या खाली. स्टॉक ऑफ स्टेशनरी 500. बॅलन्स शीटला 2 बाय येत नाही. स्टॉक ऑफ स्टेशनरी 500. क्रमाने चालू. पुढे या. छापलेला ट्रायल बॅलन्स परत एकदा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं, सन्ड्री डेटर झालं, वेजेस अँड सॅलरीज. सुरुवात कशाने राजांनो? वेजेसने 11,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. चला ट्रेडिंगला डेबिट टाका. टू वेजेस अँड सॅलरीज. बाहेर 11,000, बाहेर 11,000. ऑडिट फीचा खर्च आला. ऑडिट फीज हे बघा, वेजेस अँड सॅलरी कळलं. सुरुवात वेजेसने होती, सॅलरी शब्दाला इम्पॉर्टन्स नाही आहे. मग वेजेस ट्रेडिंगला येतं म्हणून हा आयटम सुद्धा ट्रेडिंगला, असा त्याचा अर्थ आहे. 11,000 बाहेर. ओके. ऑडिट फी म्हणजे हिशेब तपासणीची फी, ऑडिटरची फी, ऑफिसचा खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाका. टू ऑडिट फीज बाहेर 700.
प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. नंतर खर्च बघा, सन्ड्री एक्सपेन्सेस दिलाय 3,500, याला किरकोळ खर्च म्हणतात. हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसचा आहे. पुन्हा प्रॉफिट अँड लॉसला टू सन्ड्री एक्सपेन्सेस बाहेर 3,500. थोडासा स्पीड वाढला पाहिजे 9व्या प्रॉब्लेमला, अपेक्षा आहे. ट्रायल बॅलन्स क्रमाने पाहतोय आपण. फर्निचर झालं, 10% इन्व्हेस्टमेंट झाली, तिच्यावरच्या इंटरेस्टची ॲडजस्टमेंट झाली, ज्याचं त्याचं इंटरेस्ट त्या रकमेमध्ये मिळवतात. पुढचा आयटम कॅश. कॅश काय आपली मालमत्ता, संपत्ती. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आले ना, बाहेर लिहा, खाली सगळ्यात शेवटी बाहेर 4,000, कॅश 4,000. पुढे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. तुम्हाला मी प्रॉव्हिडंट फंडावर एक्सप्लेनेशन दिलेलं होतं, आठवत असेल. मोठ्या एका व्हिडिओमध्ये प्रॉव्हिडंट फंडावर एक्सप्लेनेशन होतं. भविष्य निर्वाह निधी म्हणतात. कर्मचारी स्वतःच्या रकमेमधून पगारामधून कापायला लावतो, ती रक्कम वेगळी, आणि व्यापारी तेवढीच रक्कम पुन्हा स्वतः जोडतो. मग व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांकरता, एम्प्लॉई करता, एम्प्लॉई म्हणजे कामगार, कर्मचारी, एम्प्लॉयर म्हणजे मालक, एम्प्लॉयर म्हणजे मालक. मग एम्प्लॉयरने एम्प्लॉई करता प्रॉव्हिडंट फंडामध्ये पैसे भरले व्यापाऱ्याने स्वतःहून, तर हा व्यापाऱ्याचा खर्च आहे. हा खर्च प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे खर्च. तुम्ही नाही का पार्ट्या करत कॉन्ट्रीब्युशन करून, आलं लक्षात? खर्च आहे. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाका. टू प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन बाहेर 800. आणि बंचवर त्या आयटेमच्या जवळ लिहा P&L. P&L बंचवर लिहा, कॉन्ट्रीब्युशनच्या जवळ बंचवर P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, खर्च आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे या प्रॉब्लेममध्ये 2च आयटेम आलेत. एकूण 4 आयटेम असतात. पैकी प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन खर्च आहे, बॅलन्स शीटच्या प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाका. 800 झालं. पुढे या कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड खरेदी केलेल्या मालाच्या वाहतुकीचा खर्च. खरेदीचे खर्च ट्रेडिंग अकाउंटला येतात. टू कॅरेज इनवर्ड बाहेर 1,300, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट. टू कॅरेज इनवर्ड बाहेर 1,300. पुढचा खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च. बरोबर आहे, प्रवास खर्च ऑफिसचा खर्च आहे. कुठे येणार? मोठ्या प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाका. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बाहेर 2,700. डेबिट बॅलन्स संपले. क्रेडिटला या, कॅपिटल्स झालं. प्रॉव्हिडंट फंड आला बघा. कर्मचाऱ्याकरता व्यापारी पैसे बाजूला काढतो आणि ते इन्व्हेस्ट करून ठेवतो, त्यांना हातात नाही देत लगेच. म्हणजे व्यापाऱ्याचं ते देणं आहे. फंड म्हणजे निधी, रिझर्व. कोणताही रिझर्व किंवा फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येतो. व्यापारी कर्मचाऱ्यांकरता हे भविष्यात देणार आहे. प्रॉव्हिडंट फंड ऑलवेज लायबिलिटीला, पण क्रेडिटरच्या खाली लिहा, क्रेडिटरच्या खाली. प्रॉव्हिडंट फंड बाहेर 7,000. व्यापारी लोक दर वर्षात जी रक्कम बाजूला काढतात तिला इन्व्हेस्टही करून ठेवतात, मग ते देणंही झालं लायबिलिटीला. हे 2च आयटम प्रॉव्हिडंट फंडाचे आलेले होते.
7,000. हे दोन्ही आयटम बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या खाली मोकळी जागा आहे, त्या जागेत बघा मी लिहितोय वर्किंग नोटला प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस डेबिट, बरोबर आहे, आणि प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीज. तुम्ही लिहा बरं असं 2 ओळीमध्ये वर्किंग नोट्सला. पी एफ कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR आणि प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीज. प्रॉव्हिडंट फंडाचे एकूण 4 आयटम येतात, आज 2 आलेले आहेत. एकदम सोपं. कॉन्ट्रीब्युशन आलं का प्रॉफिट अँड लॉसला खर्च, फंड आला का लायबिलिटी. आणखी 2 आयटम हे सोपे आहेत, आल्यावर आपण त्याला एक्सप्लेन करू. पुढे आहेत वेगळ्या प्रॉब्लेमला. लिहून झालं असेल दोन्ही वाक्य ट्रेडिंगच्या खाली. ओके, परत एकदा. कॉन्ट्रीब्युशन पी एफ कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉसला डेबिट, खर्च असतं नेहमी सदा सर्वदा, आणि प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीला. ओके, परत ट्रायल बॅलन्स. क्रेडिटर झालं, बँक लोन देणं आहे 12,000. पुन्हा लायबिलिटीला क्रेडिटरच्या खाली बँक लोन 12,000. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. बँकेचं लोन बाहेर 12,000. सेल्स झालं, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे कंसात लिहा ओल्ड RDD 250 झाले. परचेस रिटर्न झाले. ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली, 2, तीही झाली. आपण वजा केली खर्चामधून आणि या साईडला दाखवलं. 3री 4थी झाली. 5वी वाचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% पर ॲनम. भांडवलावर व्याज द्यायचंय 5%. बरोबर आहे. पहिला इफेक्ट खर्च आहे आपला. खर्च म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहा ट्रॅव्हलिंगच्या खाली. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स 2 डॉट डॅश. अनेक वचन, 2 पार्टनर आहे, अशोक आणि तानाजी. दोघांच्या कॅपिटलवर व्याज द्यावं लागेल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स, त्याच्या खाली लिहा अशोक आणि तानाजी. ट्रायल बॅलन्समध्ये बघा, अशोकचं कॅपिटल 30,000 आहे, त्याच्यावर 5% म्हणजे 1,500 तोंडी. तानाजीचं कॅपिटल 40,000 आहे, 0 उडवलं का 10% येतं, 4,000, 5% 2,000. हे बघा, अशोकचं 1,500, तानाजीचं 2,000, लाईन मारून बाहेर 3,500, 3,500. 30,000वर 5% 1,500, 40,000वर 5% 2,000. हे 3,500 इथेही लिहिले चालतात, 2,000च्या लाईनवर लिहिले तरी चालतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल खर्च, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाकलं, बरोबर आहे. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला तुम्ही सांगा कॅपिटलमध्ये काय होणार, ॲड होणार. इंटरेस्ट केव्हाही ॲड होतं. जसं डिस्काउंट नेहमी लेस होतं की नाही, तसं ऑलवेज इंटरेस्ट ॲड होतं. बघा लिहा अशोकला प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,500 मध्ये टोटल 31,500. असंच तानाजीला प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इकडे अनेक वचन लिहायचं, नुसतं कॅपिटल 2,000 मध्ये कॅपिटल आलं तानाजीचं 42,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्ट झालाय तुमचा. आता खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉसला डेबिट आणि लायबिलिटीला कॅपिटलमध्ये मिळवायचं. महत्वाची ॲडजस्टमेंट राहिली 6 नंबर, लॉस बाय फायरची, आगीने जळालेला माल. गुड्स वर्थ ₹10,000 वेअर डिस्ट्रॉइड बाय फायर. 10,000चा माल आगीने नष्ट झाला. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होणे, अर्थ सांगितलेला आहे, रिपिटेशन चालू आहे. द इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹8,000. विमा कंपनीने 8,000 रुपये क्लेम मंजूर केला. माल जळाला 10,000चा, पण विमा कंपनी किती देणार आहे, फक्त 8,000.
तिन्ही इफेक्ट तुम्ही स्वतः द्यायचे आहेत. मी माझा देतोय, तुम्ही तुमचा द्या. जेवढा माल गेला तेवढा अख्खा ट्रेडिंगला क्रेडिट, व्यवसायामधून माल गेला एक लाईन सोडून, बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अख्खे 10,000. जेवढा माल गेला, जळाला, नष्ट झाला आगीमुळे, चुकून आग लागली, जनरली दिवाळीच्या दिवसांमध्ये होतं असं किंवा उन्हाळ्यात होतं. 10,000चा माल गेला, ट्रेडिंगला क्रेडिट 10,000. तुम्ही लिहिलं असेल. विमा कंपनी फक्त किती देणार आहे? 8,000. मग आपलं नुकसान झालं 2,000. त्या नुकसानचा 2,000चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर. बघा मी लिहितोय, टू लॉस बाय फायर 2,000 बाहेर दिसले. टू लॉस बाय फायर 2,000 बाहेर, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. जागा नसेल तर हे डेप्रिसिएशनच्या खाली सुद्धा लिहिता येतं. टू लॉस बाय फायर प्रॉफिट अँड लॉसला 2,000 इथंही लिहिता येतं जागा नसेल तर. तिसरा इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला एकदम बरोबर जेवढी रक्कम मिळणार आहे तेवढी विमा कंपनीची बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅशच्या खाली. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे या ॲसेटला 8,000. बघा तिन्ही इफेक्ट बघू आपण. जेवढा माल जळाला ट्रेडिंगला क्रेडिट बाय गुड्स लॉस्ट बाय फायर किंवा डिस्ट्रॉइड बाय फायर 10,000. विमा कंपनी 8च देणार आहे म्हणजे नुकसान झालं 2,000. प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टू लॉस बाय फायर. गुड शब्द नको, लॉस्ट नको, येलो डबल एस पाहिजे क्लिअर. प्रॉफिट अँड लॉसला टू लॉस बाय फायर 2,000. आणि मिळणारे बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000. 2-3-6 महिन्यानंतर मिळणार आहेत विमा कंपनीकडून. सर्व ॲडजस्टमेंट संपल्या. टॅली करायला चला. प्रॉफिट रेशो दिलेला आहे वर प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच. PR प्रॉफिट रेशो 2:3, 2:3. 2:3 वाटायचे आहेत अशोक आणि तानाजीला नेट प्रॉफिट पैकी. आपल्याला आधी ट्रेडिंगकडे जावं लागेल. हे आलं ट्रेडिंग अकाउंट. क्रेडिटची 3 आकड्यांची टोटल लावा इथं सिंगल डबल सोबत चला. 8 आणि 5 13, 6 7 8, 1,83,000. 1,83,000 लावा, दोन्ही बाजूला लावा, बोथ साईड. नंतर डेबिटला 1,300ला चिटकून लाईन मारा. 4 आकड्यांची खर्चांची बेरीज लावा. 5 आणि 3 8, 5 आणि 4 9 10 आणि 11, 8ला 1 2 9 11 12, 1,21,800. प्रॉफिट अँड लॉसला अजून लांब आहे, ट्रेडिंगकडेच थांबा. 1,21,800 खर्च आला. खाली मी लिहितोय क्रेडिट वजा डेबिट मोकळ्या जागेत. ट्रेडिंगच्या खाली जी जागा वाचली असेल CR 1,83,000 वजा DR 1,21,800. हे बघा, ही वजाबाकी तुम्हाला आली पाहिजे. खाली GP येणार. ट्रेडिंगमधून जो प्रॉफिट मिळतो त्याला ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतात. ऑब्जेक्टिव्हमध्ये येणार आहे पुढे. वजाबाकी बोला 61,200, त्याला नाव द्या GP. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन. ट्रेडिंगला टोटलच्या वर लिहा, बाहेर 61,200, बाहेर लिहा असं 61,200 दिसत आहेत. ओके, ट्रेडिंग अकाउंटचं काम संपलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला हाच ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिट साईडला हा बघा इथे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, बाहेर 61,200. ओके, प्रॉफिट अँड लॉसकडे क्रेडिटची टोटल लावा सिंगल डबल. एकदम सोपं आहे.
61,700. दोन्हीकडे लावा 61,700. डेबिट साईडला शेवटचा आकडा डेप्रिसिएशन किंवा लॉस बाय फायर आहे 2,000. कोणालाही चिटकून लाईन मारा. डेबिट साईडला लाईन मारल्यावर खर्चाची बेरीज लावा, मध्ये लावा, या लाईनीच्या खाली लावा. सगळं कसं व्यवस्थित दाखवलेलं आहे, व्यवस्थित लावा. खर्चाची बेरीज लावा. 8-10 आकड्यांची बेरीज आहे, थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही बेरीज लावा, मी थांबलाय तुमच्याकरता. बोर्डाचा प्रॉब्लेम 9 नंबरवर आपल्याजवळ आहे. ओके, बोला. टोटल 21,350. 21,350. 21350 बरोबर आहे. 21,350 खर्च. आता सर्वांनी पुन्हा ट्रेडिंग अकाउंटच्या खाली या, मोकळ्या जागेत. आलात हो की नाही बघा. मी राईटला लिहितोय, क्रेडिट वजा डेबिट. तुम्ही लिहा CR 61,700 वजा DR 21,350. उत्पन्नामधून खर्च वजा करा प्रॉफिट अँड लॉस. 61,700 मधून लेस DR डेबिट 21,350 वजा करा. नेट प्रॉफिट 40,350 येतो का तुम्ही बघा. 40,350 एवढा NP नेट प्रॉफिट येतो का? येतो. ओके, आता प्रॉफिट रेशो 2:3 दिलेला आहे. आपल्याला 2:3 वाचा म्हणजे वाटायचं आहे. फळ्यावर बघा 2:3 आला लक्षात. 2:3. हां, आता वाटूया आपण. खाली बघा 40,350. 2:3 वाटायचं म्हणजे 5ने भागायचं आहे. 2:3 म्हणजे 2 आणि 3 5ने भागायचं आहे. 5 5 5 8 40. इथं नीट बघा, इथं गोंधळ होणार आहे. 5 5 5 8 40. या 3ला भाग जात नाही म्हणून हे 0 द्यावं लागतं. या 3ला भाग जात नाही म्हणून 0. मग 3वर 5 घेतले 35. 5 7 35 आणि 0 म्हणजे 8,070 एका भागाला येतं. तुम्ही बघा, स्वतः बघा. $8,070 एका भागाला. 5 8 40. 3ला भाग जात नाही म्हणून 0 पाहिजे. काय 870 काढतील, स्वतः करा. 8,070 एका भागाला येतं. अत्यंत महत्वाचं आहे. 8070. आता अशोक आणि तानाजी बाजूला पहा. इकडे अशोक 2 भाग, तानाजी 3 भाग. मग 8,070 गुणिला 2. 8 दुणे 16,140 आणि 8,070 गुणिला 3 24,210. 24,210 गुणाकार तिथंच करा. आता हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आलं पाहिजे. आतापर्यंत एवढे प्रॉब्लेम झाले, 100% यायला पाहिजे. पण प्रॅक्टिस मस्ट आहे राजांनो, प्रॅक्टिस मस्ट आहे. 16,140 24,210 असं व्यवस्थित लिहा. अशोक तानाजी 2:3 8,070 गुणिला 2 16,140. तानाजीच्या खाली 8,070 गुणिला 3 24,210. असे 40,350चे 2 तुकडे केले. हा नेट प्रॉफिट भागीदारी संस्थेचा पार्टनर लोकांना, भागीदारांना वाटला. त्यांच्या ठरवलेल्या प्रॉफिट रेशोनुसार पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट रेशो ठरवलेला होता. ओके, वर्किंग नोट पूर्ण झालेली आहे. सर्वांनी आता बॅलन्स शीटकडे चला. ज्याचा त्याचा पार्टनरचा नेट प्रॉफिट, ज्याचा ते बॅलन्स शीट नको, आधी तुम्हाला जावं लागेल प्रॉफिट अँड
लॉस अकाउंटकडे. कोणाकडे जावं लागेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे बघा आलोत आपण. हे 21,350 आहे की नाही, याच्या खालच्या वळीवर आहेत बघा. मी शॉर्टमध्ये लिहिलं आज जागेमुळे. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन, बाहेर 40,350 आणि खाली अशोक कॅपिटल आणि तानाजी कॅपिटल असं लिहिलं तरी चालतं. आपण लिहितो की नाही टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स, तर तिकडे कॅपिटल अकाउंट शब्द येतं म्हणून खाली फक्त अशोक तानाजी लिहितो. इथं टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन लिहिलं म्हणून अशोक कॅपिटल शब्द पूर्ण लिहिला, तानाजी कॅपिटल लिहिला. 16,240, 140, 24,210 लाईन मारली. असं हे वाटप केलं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा शेवटी. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 2 डॉट डॅश, बाहेर 40,350, खाली अशोक कॅपिटल तानाजी कॅपिटल असे शब्द लिहायचे, दोघांना वाटायचे, त्यांचा त्यांचा हिस्सा आणि चिटकून लाईन मारावी पेनने. म्हणजे हे वाटप बरोबर दाखवलं गेलं. असंही लिहिलं तरी चालतं, आपण लिहित होते तसंही लिहिलं तरी चालतं. ओके. आता प्रॉफिट अँड लॉसवरून सर्वांनी चला बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला चला. आले? ओके. हे 31,500 गिरीमध्ये याच्या लगेच खालच्या वळीवर प्लस नेट प्रॉफिट 16,140, याच्या लगेच खालच्या वळीवर लिहा प्लस नेट प्रॉफिट 16,140, लाईन मारा. बाहेर 47,640, 47,640. अशोकचं कॅपिटल प्रॉफिट झाल्यावर बाहेर फायनल 31 मार्चला. तानाजीकडे तसंच 42,000च्या खाली प्लस नेट प्रॉफिट 24,210, त्याचा आकडा वेगळा आहे, लाईन मारा. 24,210 नंतर बेरीज बाहेर लावा. 4 2 6, 66,210, 66,210, 66,210. आणि आता बॅलन्स शीट टॅली करावे. बॅलन्स शीट टॅली करा. दोन्ही बाजूची बेरीज घेणं त्याला बॅलन्स शीट टॅली करणं असं म्हणतात. लावा उभी बेरीज ॲसेटची ॲसेटला, लायबिलिटीची लायबिलिटीला. सारखीच यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. फार सुंदर प्रॉब्लेम होता. बेरीज इमानदारीने लावा. मी लावून देतोय 1,77,850. तुम्ही इमानदारीने लावा. ओके. थँक्यू.